महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत अनधिकृत एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 2 मासेमारी नौकांवर दिनांक 17 आणि 18 डिसेंबर 2025 रोजी रात्री 2:10 मत्स्य व्यवसाय विभागाकडून गस्ती नौकेद्वारे कारवाई करण्यात आली। श्री जगन्नाथ माया कोळी राहणार राम मंदिर केळवणे तालुका पनवेल यांच्या मालकीची साई गणेश ही नौका दिनांक 17 रोजी खदेरीच्या समोरील समुद्रात रात्री 9:30 वाजता अनधिकृत एलईडी पद्धतीने मासेमारी करीत असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली। तसेच 17 रोजी रात्री 11 वाजता अलिबाग समोरील समुद्रात मासेमारी करीत असताना यशवंत गणपत नाखवा राहणार साखरकोळीवाडा आक्षी तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या मालकीची हेरंब कृपा ही नौका अनधिकृत एलईडी पद्धतीने मासेमारी करीत असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली। तसेच 18 रोजी सकाळी 6 वाजता प्रकाश तुकाराम पाटील राहणार करंजा तालुका उरण जिल्हा रायगड यांची मासेमारी नौका श्री समर्थ कृपा या नौकेची विभागाच्या गस्ती नौकेवरून तपासणी केली असता सदर नौकेमध्ये 4000 वॅटचे अंडरवॉटर एलईडी लाईटचे 4 नग, 3000 वॅटचे अंडर वॉटर एलईडी लाईटचे 3 नग, 2500 वॅटचे अंडर वॉटर एलईडी लाईटचे 1 नग, सिया लाईट 1000 वॅटचे 16 नग, 400 वॅटचे 2 नग हॅलोजन बल्ब, 1 जनरेटर असे अनधिकृत एलईडी मासेमारी करण्याचे साहित्य पकडण्यात आलंय। सदरची कारवाई श्री महेश देवरे सहआयुक्त सागरी श्री नागनाथ भादुले प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई परवाना अधिकारी ससून गोदी परवाना अधिकारी करंजा परवाना अधिकारी मिरकरवाडा रत्नागिरी आणि परवाना अधिकारी साखरी नाटे रत्नागिरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली। एलईडी मासेमारी केलेली अँकर केलेली ट्रॉल बोट तिच्यावरती मोठ्या प्रमाणात एलईडी आहेत आणि मासेमारी त्याद्वारे इतर परसीन नौका आजूबाजूला मासेमारी करत असतात। आज दिनांक 17/12/2025 रोजी सागरी जलधी क्षेत्रामध्ये गस्त करत असताना माननीय मंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या सक्त निर्देशानुसार एलईडी मासेमारीबाबत पाहणी करण्यात आली। त्या दरम्यान एक ट्रॉल नौका मोठ्या प्रमाणात एलईडी सह लाईट लावून उभी होती आणि त्यामध्ये साधारणतः 4 ते 5 लाईट त्यांनी सबमर्सिबल लाईट टाकलेले होते साधारणतः 1000 वॅटचे आणि त्यासह जनरेटर आणि पुन्हा एक बोट अँकर केलेली ट्रॉल नौका 62 केव्ही आणि 25 केव्हीचे 2 जनरेटर असलेली जप्त करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अंतर्गत त्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे।